नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची प्रश्नपत्रिका सन 2025 ते 2020 पर्यंत म्हणजे मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी कोणते प्रश्न येतील, आपल्याला वेळेचं वेटेज कशा पद्धतीने नियोजन करावं लागेल, 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल त्यामध्ये कोणकोणते प्रश्न येतील, कशा टाईपचे असतील, किती वेळ त्यांना द्यावं लागेल, कोणत्या सूचना असतील आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, या सर्व प्रश्नांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10th सेमी पार्ट 1. 10 मार्च 2025 रोजी झालेला हा पेपर. एकूण 40 गुण, 2 तासाची वेळ, काही महत्त्वपूर्ण सूचना. अशाच सूचना आपल्याला चालू प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. प्रश्न पहिला ए, चूज द करेक्ट आन्सर 5 गुणांसाठी. बी भाग 5 गुणांसाठी. बी भाग 6 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 3 15 गुणांसाठी. पुढचे प्रश्न याप्रमाणे सोडवा.
त्यानंतर 18 मार्च 2024 रोजी झालेला सायन्सचा पेपर, 40 गुण, 2 तासाची वेळ, काही महत्त्वपूर्ण सूचना. पहिला प्रश्न 5 गुणांसाठी. त्यानंतर बी भाग, आन्सर द फॉलोइंग, 5 मार्क्स. 5 प्रश्न दिले जातील या ठिकाणी. तुम्हाला त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची असतील. क्वेश्चन नंबर 2 ए, सायंटिफिक रिझन लिहायचे आपल्याला 4 गुणांसाठी. क्वेश्चन 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, 5 मार्क्स. पुढची प्रश्नपत्रिका आहे 28 मार्च 2022 रोजी झालेला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा पेपर, 40 गुण, 2 तासाची वेळ, महत्त्वपूर्ण सूचना. या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे मित्रांनो. क्वेश्चन 1 ए, 5 गुणांसाठी, चूज द करेक्ट आन्सर. अचूक पर्यायाचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे. बघा आता तिसऱ्याचं बी लिहायचं आहे तुम्ही फक्त, चौथ्याचं ए, त्यानंतर चुकीबरोबर. क्वेश्चन नंबर 2
गिव्ह सायंटिफिक रिझन इन इट टू 4 गुणांसाठी. बी भाग आहे 6 गुणांसाठी. बघा ही आकृती आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. व्यवस्थित करून ठेवा. तिसरा प्रश्न असेल आपला 15 गुणांचा. कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. क्वेश्चन नंबर 4 5 मार्कांसाठी. एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.